ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात अर्जुनने शेंडे वकिलांनी जे जे काही मुद्दे मांडलेले असतात ते खोटे आहे हे दाखवून देत असतो. पण तेव्हाच ते शेंडे वकील म्हणत असतात की तुम्ही आता स्वतःच स्वतःच्या तोंडून कबुली दिलेली आहे की ज्या सायली सुभेदार आहेत त्यांनी हे सगळं काही स्वतःहूनच केलेलं आहे. म्हणून मग आता तुम्ही तुमचं स्टेटमेंट कसं बदलू शकता. त्यावर अर्जुन म्हणत असतो की माझं स्टेटमेंट तुम्ही नीट ऐकलं नाही का. मी म्हटलं होतं की तुम्ही जे काही पुरावे कोर्टात सादर केले ते कितपत योग्य आहे कितपत नाही याचा तपास घेतला का. तो सगळ्याचा तपास जेव्हा घ्याल ना तेव्हा सगळ्या काही गोष्टी ख्याखुया समजतील. पण मी आता या सगळ्याचे पुरावे आणलेले आहेत आणि मी जे जे काही पुरावे आणलेत ना ते सगळे तुम्हा सगळ्यांसमोर मी आता सांगणार आहे. हेही आता म्हटलेलं असतं आणि जेव्हा या सगळ्याबद्दल आता बोललं जातं तेव्हा मात्र आता अर्जुन जो आहे तो एक एक करून आता या सगळ्याची सुरुवात करणार असतो. अर्जुन म्हणतो की चला आता मी पहिल्यांदा ना माझ्या अशील जे आहेत त्यांचे आधी स्टेटमेंट घेतो. त्यांचं स्टेटमेंट घेऊन झाल्यानंतर मग पुढे जे काही करता येईल ते बघूया असंही आता त्याने म्हटलेलं असतं. मग आता अर्जुनला स्टेटमेंट घ्यायचं असतं सायलीच आणि यासाठी त्याने आता पूर्वतयारी पूर्ण केलेली असते. तेच आता अर्जुन हा परमिशन मागतो तर दुसरीकडे आता इकडे कल्पना त्याचसोबत आता प्रतिमा खूप जास्त खुश असतात कारण अर्जुन त्यांना माहिती आहे जे काही करेल ते एकदमच परफेक्ट करेल. त्यामुळे आता अर्जुनवर सगळ्यांचाच विश्वास होता. ज्या गोष्टींमध्ये सायलीला अडकवलं गेलं आहे जसे की ही पोक्सो केस त्यामध्ये सुद्धा बिचारी सायली काही दोषी नसताना अडकली गेली आहे हे सुद्धा आता कळलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी समजतात तेव्हा मात्र आता इकडे सायलीला अर्जुन जो आहे तो आता काही प्रश्न विचारायला पुढे येतो. अर्जुन म्हणत असतो की मी आता तुम्हाला काही प्रश्न विचारतो सो तुम्ही त्या प्रश्नांची उत्तर मला करेक्ट द्याल अशी मी आशा बाळगतो असंही आता त्यांनी म्हटलेलं असतं. तेच आता इकडे अर्जुन जो आहे तो एक एक करून आता सायलीला प्रश्न विचारतो आणि त्याच वेळेला सायली जी आहे ती आता अर्जुनला म्हणत असते की विचारा सर मी तुम्हाला जे काही सांगेन ते खरं सांगेन. त्याचबरोबर आता अर्जुन म्हणत असतो की जी बात तुमच्या सोन आश्रमामध्ये आली होती तेव्हा तिने तिचं वय किती सांगितलं होतं तुम्हाला याबद्दल काही माहिती आहे का. त्यावर आता सायली सांगत असते की हो मला आठवते जेव्हा सोनल आली होती ना आश्रमामध्ये तेव्हा सोनलला ती कुठून आली काय आली या सगळ्याबद्दल विचारलं होतं. तेव्हा सोनलने सांगितलेलं होतं की ती 2008 मध्ये एका जत्रेमध्ये हरवली होती आणि त्या जत्रेमध्ये जेव्हापासून ती हरवली तेव्हा त्या जत्रेमध्ये आग लागली होती आणि तेव्हा तिला समजत नव्हतं. तिच्या आईबापांकडून तिचा हात सुटला गेला होता. तिला आता रस्ता सापडत नव्हता म्हणून ती कुठेतरी हरवली होती. पण त्याच वेळेला तिथल्या आता पुण्याच्या एका गुरुजींनी तिला आसरा दिला होता. आणि हे सगळं काही आता जेव्हा सायली म्हणत असते आणि तेव्हाच ना 2008 सोनजी आहे ती 3 वर्षाची होती. मग आता असं म्हणायला गेलं तर आता तीच वय हे 21 वर्ष आहे असंही आता अर्जुन जो आहे तो बोलत असतो. अर्जुन जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलतो तेव्हा मात्र आता अर्जुन पुढे सोनलची सुद्धा साक्ष घेत असतो. पण सोनल ना इकडे पूर्णपणे आता खोट्यावर खोटं बोलत असते. कारण आता सोनल जेवढं खोट बोलत असते ना तेवढं सरळ आणि स्पष्ट दिसत असतं. आणि ते पास ना दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की इकडे आता सोनलला जेव्हा तिचं वय आणि या सगळ्याबद्दल विचारलं जातं तेव्हा सोनल आता खोट सांगते. आणि सोनल म्हणते की जेव्हा मी आश्रमात आले होते तेव्हा मी ताईला सांगितलं होतं की माझं वय हे 17 असं आहे. कारण ज्या गुरुजींकडे मी होते ना त्या गुरुजींनी मला तेच सांगितलं होतं की तुझं वय आता 17 आहे. तेच आता कुसुम आणि मधुभाऊ चर्चा करत असतात. कुसुम मधुभाऊंना सांगत असते की ही किती खोटं बोलते. ही आधी एवढं खोटं कधीच बोलली नव्हती.
आता हिला खोटं कसं काय सुचते बोलायला हेही आता काही कळत नाही आहे. असंही आता म्हटलेलं असतं ज्योती सोनलचं स्टेटमेंट घेत असतो आणि जेव्हा सोनलच स्टेटमेंट घेतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की ही कोणीतरी जसं सांगितले तसंच बोलते. म्हणून अर्जुन आता सोनल ही 21 वर्षाची असल्याचे पुरावे आता कोर्टामध्ये सादर करत असतो, जसं की 2008 ती 3 वर्षाची होती. आणि तसं बघायला गेलं तर आता 2026 चालू आहे. 2026 मध्ये आता ती 21 वर्षांची झालेली आहे. इकडे आता जो सचिन आहे तो खूप जास्त असा घाबरलेला असतो. सचिन आता विचार करतो अर्जुनने तर बरेच पुरावे आणलेले आहेत आणि त्याला आता भीती वाटत असते. तेच दुसरीकडे मात्र आता जे शेंडे वकील असतात ना ते उठून उभे राहतात आणि ते आता काही गोष्टी खोट्या आहेत असं म्हणतात, कारण आतापर्यंत अल्पवयीन मुलींची तस्करीच करण्यात आलेली आहे हे तर आता बोललं गेलेलं होतं. आणि त्याचसोबत जे सुनीलचे काका आहेत त्यांनी सुद्धा सरळ आणि स्पष्ट सांगितलेलं होतं की साईनेच त्यांना हे सगळं काही करायला लावलं. मग आता त्या काकांना सुद्धा समोर बोलवलं जातं. जसं आता त्या काकांना बोलवलं जातं ना तसं आता ते काका हजर असतात आणि जेव्हा ते काका हजर असतात तेव्हा अर्जुन त्यांची उलट तपासणी घेत असतो. अर्जुन त्यांना काही प्रश्न विचारतो. अर्जुन म्हणत असतो की आता मला सांगा, जेव्हा तुम्ही सोनलला घ्यायला आला होतात तेव्हा सोनलला घ्यायला येत असताना काय काय बोलला होता ते सगळं सांगा. तेव्हाच ना आता तो सुरेश कदम सांगत असतो की मला ना आठवत नाही. मग आता तुम्ही पाठ केलेल्या गोष्टी तुम्हाला आठवत नाहीये का, तुम्ही विसरले आहे का असंही आता म्हटलं जातं. हो, ज्या गोष्टी पाठ केल्या होत्या त्या सगळ्या काही मी विसरलो आहे हेही आता म्हटलं जातं. मग तेव्हाच ना या सगळ्या गोष्टींबद्दल जेव्हा बोललं जातं तेव्हा अर्जुन कोर्टामध्ये एक पुरावा देतो आणि ज्यामध्ये वडगाव येथे आग लागली होती जत्रेमध्ये त्याबद्दलचा हा पुरावा असतो. आणि खरंच वडगावच्या जत्रेमध्ये 2008 आग लागली होती आणि तेव्हाच बरीच कुटुंब उद्ध्वस्त झाली होती. आणि या सगळ्या गोष्टी आता अर्जुनने कोर्टात सामील केलेल्या असतात. तेव्हाच ना दुसरीकडे आता लगेच सुरेश कदम बोलत असतो की हो, मला आठवलं मला ना सायली ताईंनी तसं बोलायला सांगितलं होतं. सायली ताईंनी मला हेच सांगितलं होतं की वडगावच्या जत्रेमध्ये आग लागली आहे. खरं तर ना सायली ताईंचा हा खूप जुना धंदा आहे. सायली ताई यामध्ये माहिर आहेत. त्यांनीच हे सगळं काही घडवून आणलं. उलट आहे ना मला तर आधी भीती वाटत होती, पण सायली ताईंनी हे पैशांसाठी सगळं काही केलं असं देखील आता सुरेश जो आहे तो सायलीवर आरोप करत बोलत असतो. तेव्हा शेंडे वकील उठून उभे राहतात आणि म्हणत असतात की बघितलं का, या सगळ्याबद्दल आता इथे सुद्धा बोललं जातंय. याचाच अर्थ हे सगळे जे पुरावे आहेत जे आपल्या समोर ठेवलेले आहेत ते सगळे खरे आहेत. सुरेश कदम, तुमच्याकडे काय पुरावा आहे की तुम्ही आणि सायली एकत्र होतात? तेव्हाच आता सुरेश कदम बोलतो की याबद्दलचे बरेच पुरावे मी कोर्टामध्ये ऑलरेडी सादर केलेले आहेत आणि त्याबद्दल तुम्हा सगळ्यांना सुद्धा सांगितलेलं आहे. त्यावेळेला अर्जुन म्हणतो की हे असे पुरावे फक्त कोर्टात सादर करून होत नसतात, त्याबद्दल व्यवस्थित पडताळणी केली आहे का हे तुम्ही पाहिलं आहे का, हेही आता विचारलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी विचारल्या जातात ना तेव्हा मात्र आता अर्जुन जो आहे तो म्हणत असतो की नाही, काही मिसअंडरस्टँडिंग होते. आता जे काही खरं आहे ना ते मी तुम्हाला सांगतो. आणि असं बोलून आता अर्जुन या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना ते एक एक करून सांगायचा प्रयत्न करत असतो, कारण सायली निर्दोष आहे याबद्दलचे अर्जुनकडे सगळेच पुरावे असतात. अर्जुनने वडगावला जाऊन स्वतः या सगळ्याची खात्री करून घेतलेली असते आणि हे सगळे पुरावे त्यांनी आता मिळवलेले असतात. त्याचबरोबर आता जे इन्स्पेक्टर जे अटक करायला आलेले होते, निकम इन्स्पेक्टर, त्यांना सुद्धा अर्जुनने फिटनेस बॉक्समध्ये बोलावलेलं होतं आणि अर्जुन त्यांना म्हणतो की तुम्ही जे 5 सालीला अटक करायला आले
खरं तर सोनल ही अल्पवयीन आहे या गोष्टी तुम्हाला माहिती होत्या का? सोनलच वय याबद्दल काही गोष्टी तुम्हाला माहिती होत्या का? कारण तुम्ही अटक करायला आलेले असताना पोक्सो केस अंतर्गत सायलीला अटक केली तेव्हाच ना. इथे आता जे इन्स्पेक्टर असतात निकम ते सुद्धा बोलत असतात की नाही, मला याबद्दल काहीच माहिती नव्हतं. मग आता पॉईंटही आता अर्जुन तिथे असणाऱ्या जजना बोलत असतो. त्याबरोबर जज आता या सगळ्या पॉइंट्स व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घेत असतात. तेच आता इथे सोनल ही जी आहे ती खोट बोलते. सोनल 17 वर्ष सांगते, पण सोनलचे जे काही रिपोर्ट्स आहेत ते सुद्धा आम्ही केलेले आहेत. आणि जसे की इन्स्पेक्टर यांनी सांगितले की यांना सुद्धा जेव्हा समजलं होतं की सोनलवर अत्याचार झालेले आहेत तेव्हा त्यांनी सुद्धा या सगळ्याची पडताळणी केली नाही आणि थेट सालीला अटक करायला आले होते. मग तेव्हाच ना अर्जुनने हे छोटे छोटे मुद्दे का होई ना मांडलेले असतात कोर्टामध्ये. तेव्हा मात्र आता या सगळ्या काही गोष्टी बघून ना सोनल शांतच बसलेली असते. मात्र आता सचिन आणि राकेशची मात्र बोलती बंद झालेली असते. कारण अर्जुन कोर्टामध्ये एकावर एक छक्के मारत असतो आणि जे की त्यांना असं वाटत असतं की आपण या सख्यामध्ये अडकवू आणि या सगळ्या काही गोष्टी मॅनेज करू, पण ते काही मॅनेज झालेलं नसतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी म्हणजेच अर्जुनने जे काही पुरावे कोर्टामध्ये सादर केलेले असतात त्यावरून आता इकडे असणारा राकेश आणि सचिन खूप जास्त असे घाबरलेले असतात. त्यांनी असा कधीही विचार केला नव्हता की हे सगळं असं होईल. तेच आता अर्जुनने कोर्टामध्ये ना वडगावला जेव्हा सोनल हरवली होती तेव्हा तिच्या आई वडिलांनी जी FIR नोंदवली होती ती FIRची कॉपी सुद्धा अर्जुनने आता दिलेली असते. अर्जुन आता म्हणत असतो की मी स्वतः वडगावला जाऊन पोलिसांशी संवाद साधून ही FIRची कॉपी मिळवली आहे असंही आता तो बोलत असतो. आता अर्जुनने या सगळ्या काही गोष्टी आणल्या असतात तेव्हा सुद्धा तिथे उल्लेख केलेला असतो की 2008 सालीच आमची मुलगी जी आहे ती हरवली आहे. म्हणजे स्वतः सोनलच्या आईबाबांनी ती तक्रार केलेली होती आणि त्यामुळे अर्जुनने कोर्टामध्ये तो FIR सुद्धा दाखल केलेला असतो. त्यामुळे बऱ्याच गोष्टी आता शक्य होत असतात. तेच आता दुसरीकडे हे सगळं तर होत असतं तेव्हा शेंडे वकील जे आहेत ते नेहमीप्रमाणेच पुढे येतात आणि जसे ते आता पुढे येतात ना, ते आता अर्जुन कसा दोषी आहे, अर्जुन जे काही बोलतो आहे ते सगळं काही खोट आहे हेच आता साबित करण्याचा प्रयत्न करत असतात. पण त्यांच्याकडे या सगळ्या काही गोष्टी खोट्या आहेत हे सांगणारे पुरावे तर नसतात. आणि त्यामुळेच ना अर्जुन जे काही बोलत असतो त्यामुळे आता त्या शेंडे वकिलांना शांतही बसावंच लागणार असतं. दुसरा पर्याय त्यांच्याकडे नव्हता. त्यामुळे आता अर्जुनना निकम इन्स्पेक्टरकडून बरीच माहिती मिळालेली होती आणि त्यामुळेच आता त्यांनी जे पुरावे आहेत ते परफेक्ट असे दिले. आता अर्जुन जी नवीन जी टेस्ट केलेली होती त्याबद्दल सुद्धा बोलत असतो की खरंतर ना जेव्हा सोनलचे बोन्स रिपोर्ट केले तेव्हा सुद्धा एक मोठी चूक लक्षात आली की ते रिपोर्ट्स कोणीतरी बदली केले आहेत. मग हे रिपोर्ट्स खरे आहेत की नाही या सगळ्या काही गोष्टींना आपल्याला हे डॉक्टरच सांगू शकतील. जे सरकारी दवाखान्यातील डॉक्टर आहेत त्यांना सुद्धा तिथे ते बोलावलं जात असतं आणि मग जेव्हा पाहात त्यांना स्टेटमेंट द्यायला बोलावलं जातं तेव्हा आता ते योग्य ती स्टेटमेंट देऊ लागतात आणि ते आता म्हणत असतात की हो ही गोष्ट बरोबर आहे. म्हणजे हे 2 रिपोर्ट वेगवेगळे आहेत. पहिल्या रिपोर्टमध्ये सोनलच नाव तिथे टाकलं गेलं आहे. सोनलने या सगळ्या काही गोष्टी म्हणजे सोनलच हे रिपोर्ट्स नाहीयेत. तिथे भलतंच नाव होतं आणि हे नाव त्यांनी टाकलं गेलेलं आहे. हे सगळं काही मुद्दामहून कोणीतरी केलेलं आहे किंवा या सगळ्या काही गोष्टी चुकून झाल्या असतील. पण पहिला जो रिपोर्ट काढलाय तो रिपोर्ट सबशील खोटा आहे हे देखील आता तिथे डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. मग डॉक्टरांना विचारलं जातं की मग सेकंड रिपोर्ट, मग डॉक्टर म्हणतात
की हो हा सेकंड रिपोर्ट परफेक्ट आहे असं, मग आता हा सेकंड रिपोर्टमध्ये जे बोन्स पेपर असतात त्याच्यामध्ये त्या रिपोर्टनुसार जे वय आहे ते 20 ते 21 वर्ष हे भरत असतं, जेणेकरून आता सोनल जी आहे ती अल्पवयीन नाही आहे या गोष्टी समजतात. आणि त्यानंतर मात्र आता त्या हॉस्पिटलमधील वॉर्डबॉयला सुद्धा बोलवलं जातं, ज्याचं नाव कदम असतं. कदमला आता जेव हा बोलवलं जातं, तेव्हा आता त्या वॉर्डबॉयला बघून खूप जास्त भीतीनं सचिन आणि राकेशला वाटत असते. सचिन आणि राकेश पुरते घाबरलेले असतात की आता याने आपलं नाव घेतलं म्हणजे आपण मेलोच, असं आता ते दोघेही जण विचार करत असतात. तेच अर्जुन आता त्या बॉडबॉयला उलटसुलट प्रश्न करत असतो. आणि मग आता अर्जुन त्या बॉडबॉयला सांगत असतो की मला आता सांगा, त्या दिवशी तुमच्या हॉस्पिटलमध्ये नेमकं काय काय घडलं होतं, या सगळ्या काही गोष्टी मला सांगा. आणि ते रिपोर्ट्स तुम्हीच बदली केले होते. मग आता अर्जुनने ज्या दिवशी तिथे रिपोर्ट्स काढायला गेलेला होता त्याच दिवशी अर्जुनने या सख्याची नोंद घेतलेली होती की कोण कसा आहे ते. त्या दिवशीचा प्रसंग अर्जुन आता कोर्टामध्ये सांगत असतो. ज्यावेळेला अर्जुनला असं वाटत होतं की हे रिपोर्ट खरे आहेत की नाही, त्यामुळेच आता अर्जुनने ते रिपोर्ट्स खरे करण्यासाठी तिथे आता कामाला पुन्हा एकदा सगळ्यांना लावलेलं होतं. आणि त्याचसोबत अर्जुनसोबत चैतन्य, त्याचसोबत इन्स्पेक्टर सावंत सुद्धा होते. त्यामुळे अर्जुनला हे काम सोपं जात होतं. त्यानंतर दुसरीकडे पाहायला मिळत असतं की अर्जुनला त्या वॉर्डबॉयवर संशयित होता. अर्जुनने त्या इन्स्पेक्टर सावंत यांना त्या वॉर्डबॉयबद्दल सांगितलेलं होतं. तो वॉर्डबॉय आपल्यावर लक्ष ठेवून आहे, काहीतरी गडबड मला वाटते, मग आपण या सगळ्याची शहानिशा करूया असंही आता त्यांचं ठरलेलं असतं. म्हणूनच इन्स्पेक्टर सामंत त्या बॉडबॉयकडे जातात आणि बॉडबॉयला विचारतात की काय रे, तुझं काय चाललंय मगासपासून, मी बघतोय तू आमच्यावर लक्ष ठेवून आहेस, मला खरखर सांग, हे जे रिपोर्ट्स आहे ते तूच बदलले आहेस ना. तेव्हा तो नाही असं म्हणतो, पण तो पुरता घाबरलेला असतो. त्याच्या चेहऱ्यावर ना सरळ आणि स्पष्ट दिसत असं की तो इतका घाबरला आहे, याचा अर्थ त्यानेच हे सगळं काही केलेल आहे. तर इकडे अर्जुनही बोलतो की बघ बया, बोलानेच बोलायला जमलं तर तू सांगू शकतोस, पण जर तू या सगळ्या काही गोष्टी परफेक्ट नाही सांगू शकलास ना, तर मग चैतन्य, तुला तर माहिती आहे ना काय शिक्षा असते. मग चैतन्य सांगतो की 10 वर्ष, कमीत कमी 10 वर्ष शिक्षा आहे. नोकरी तर नोकरीच आहे. मग आता त्यासोबत या सगळ्या काही गोष्टी बोलल्यानंतर इन्स्पेक्टर सावंत जे आहेत ते म्हणत असतात की बघ बया, बोलाने जर तू खरखर जर सांगशील ना, तर तू या सगळ्यातनं वाचशील. मग आता तूच ठरव, तुला वाचायचं आहे की तुला या सगळ्यामध्ये पुरत अडकायचं आहे. या गोष्टी जरा ठरव, मग आपल्याला सगळंच समजेल. हेही आता म्हटलेलं असतं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा खरखर सगळं सांगायला तयार होतो. तो म्हणत असतो की सॉरी, पण मी तुम्हाला सगळ्या काही गोष्टी सांगतो, प्लीज प्लीज असं काही करू नका. आणि असं बोलून तो आता या सगळ्या काही गोष्टी एक 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 करून सांगायचं बघत असतो. मग तेव्हाच ना तो या गोष्टी सांगत असताना म्हणत असतो की बघा, मी तुम्हाला सांगतोय ते खरंच म्हणजे आहे. मी एका माणसाला मदत केली, त्या माणसाने मला यासाठी 1,00,000 रुपये दिले. त्यासोबत त्याने मला सांगितलं सुद्धा की मी अजून तुला मदत करेन, कारण माझे बाबांना ना आजारी असतात. मग आजारी बाबांसाठी पैसे नसतात, त्यांचं ऑपरेशन करायचं आहे. मग मी विचार केला की चला, एवढं काम करून जर आपल्याला एवढे पैसे भेटत असतील तर मी हे सगळं काम करायला तयार झालो. पण ते माणस कोण आहेत ना ते मला माहीत नाही, कारण मला त्या फोनवरून फोन येत होता. मग आता तुझा मोबाईल कुठे आहे? माई, माझा मोबाईल चोरीला गेला आहे असं देखील तो आता खोट सांगत असतो. मग तेव्हाच इकडे अर्जुनने त्याला म्हटलेलं असतं की तुझा मोबाईल खरंच चोरीला गेलाय की आहे तुझ्याकडे, या सगळ्याची शहानिशा तर होईलच, पण आता कोर्टात
येऊन त्या निकम वॉर्डबॉयने सगळ्या काही गोष्टी सांगितलेल्या असतात आणि त्याने म्हटलेलं असतं की हो पहिले रिपोर्ट बदली झाले होते, पण दुसरे रिपोर्ट जे आहेत ते बरोबर आहेत. आता जेव्हा या सगळ्या काही गोष्टी कोर्टामध्ये सादर केलेल्या असतात तेव्हा मात्र आता सायलीच्या बाजूने केस जी आहे ती एकदमच आता स्ट्रॉंग होत चाललेली असते. मग आता एक पुरावे सचिनने डोक्याला हात लावून घेतलेला असतो, कारण आता हा कदम वॉर्ड बॉय जो आहे तो सुद्धा आता सगळं काही खरं सांगून बसलाय. आता काय खरं काय खोट ना काहीच गोष्टी कळत नाहीत, काय करावं आता समजत नसतं आणि त्यामुळे ना डोकं अगदीच ना बंद पडलेलं असतं. पण आता अर्जुन जो आहे त्यांनी आता अजून एक पुरावा कोर्टामध्ये सादर केलेला असतो, जसं की आता सोनल जी आहे ती 2008 वडगावला हरवली होती. तेव्हा FIR मध्ये सोनलचा पोट होता. त्यासोबत जेव्हा पुण्यामध्ये ती पोहोचली आणि त्या गुरुजींनी तिला सांभाळायला घेतलं तेव्हा सुद्धा सोनेलचा FIR जे आहे ते त्यांनी नोंदवलं होतं की ही मुलगी त्यांच्याकडे आहे. त्यांनी ऑलरेडी पोलिसात तसं आता त्या सगळ्या काही गोष्टी नोंद केलेल्या होत्या आणि त्या सगळ्याची नोंद आपल्याकडे आहे. आणि ते जे काही वेगवेगळे पेपर्स असतात ते जेव्हा अर्जुन हे सगळे काही पुरावे आता कोर्टासमोर दाखवतो तेव्हा मात्र आता अर्जुनने हे पुरावे दाखवल्यानंतर इकडे आता सगळ्यांचाच या सगळ्यावर विश्वास बसतो. काहीच गोष्टींना आता एकदमच ना अशा कळत नसतात की हे सगळं काही काय झालेलं आहे. परंतु आता अर्जुनने एकावर एक पुरावे कोर्टामध्ये हजर केलेले असतात आणि अर्जुनने हे पुरावे कोर्टामध्ये हजर केल्यामुळे ना आता सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या सोप्या होत असतात. त्यामुळे आता सरळ सांगित सिद्ध होत आहे की जी सायली सुभेदार जी आहे तिने काहीच केलेलं नाहीये, उगाच तिला या केसमध्ये अडकवल गेलेला आहे. त्यासोबत तिने आता अल्पवयीन मुलींची तस्करी केली याबद्दल सुद्धा मांडलं गेलेलं होतं. पण या मुली कोणत्याही अल्पवयीन नाही आहेत हे सुद्धा आता मी तुम्हाला व्यवस्थित पुराव्यासकट सांगू शकतो. हेही आता अर्जुनने सांगितलेलं असतं कोर्टामध्ये. जे काही आता पुरावे अर्जुनने दिलेले असतात त्यामध्ये खरंच ना आता तिचं वय हे 21 वर्ष आहे हे तर आता सख्यांना समजून गेलेलं असतं. आणि जेव्हा कोर्टामध्ये सुद्धा या सगळ्या काही गोष्टी समजतात तेव्हा मात्र आता इकडे सचिनला राकेशला घाम फुटलेला असतो, कारण परफेक्ट असा फोटो जो आधी सुद्धा होता आणि जेव्हा जे पुण्याचे जे गुरुजी होते त्यांनी तक्रार केली होती तो फोटो आणि हा फोटो मॅच होतोय. त्यामुळे आता हीच ती मुलगी आहे जी 2008 3 वर्षांची होती आणि वडगावच्या आगीमध्ये हरवली होती. हे सगळं काही समजल्यानंतर कोर्टाने आता त्यांचा निकाल जाहीर केलेला असतो. कोर्ट जसं आता निकाल जाहीर करतो त्यामध्ये सायली सुभेदार या सख्यामध्ये म्हणजेच आता त्यांना जामिनावर आपण सोडवत आहोत, म्हणजेच ती पोक्सो केस अंतर्गत नाही आहे हे सुद्धा सांगून आता जामिनावर का होईना सायलीची सुटका झालेली असते. आणि या सगळ्या गोष्टी इकडे आता सचिन थ्रू महिपतला कळलेले असतात आणि त्यामुळे आता महिपतला राग येतो. त्याचबरोबर सायली आणि अर्जुनला पत्रकार काही प्रश्न विचारत असतात तेव्हा त्या पत्रकारांना सुद्धा सायली आणि अर्जुनने तोड उत्तर दिलेलं असतं. आणि ती आता एवढंही म्हणते की माझ्या पाठीशी माझा नवरा आणि त्याचसोबत माझं कुटुंब आहे. प्रियाला मात्र या सगळ्याचा खूपच राग येतो असतो, कारण जायलीची आता या सगळ्या सुटका झाले. YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.